कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होणाऱ्या जोरदार पावसामुळे सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीचे पात्र काठोकाठ भरलं असून पाण्याचा प्रवाह 28 फुटांवर पोहोचलाय। जिल्ह्यातील तब्बल 26 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर कोल्हापूरहून थेट जोडले गेलेले आहेत। रणजित, पंचगंगा नदीची पातळी वाढलेली आहे, सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या पावसाची परिस्थिती काय आहे तिथे? सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः पाणलोट क्षेत्र आणि धरण क्षेत्र जो परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या प्रवाहामध्ये पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। आपण सध्या पंचगंगा नदी परिसरात आहोत आणि पंचगंगा नदीचं पात्र काठोकाठ भरलेलं आहे। नदी परिसरात किंवा शेजारी जी झाडं आहेत ही झाडं पाण्याखाली गेलेली आहेत। तसेच काही तासामध्ये असा जर पाऊस सुरू राहिला तर मात्र पंचगंगा नदी आपलं पात्र सोडेल अशी परिस्थिती सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जिल्ह्यातले 26 बंधारे पाण्याखाली आहेत तर 28 फुटांवर सध्या पंचगंगा नदी वाहतीये। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण राधानगरी, गगनबावडा, आजरा, गडिंग्लज या परिसरामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे तिथं काही प्रमाणामध्ये जी वाहतूक थांबलेली आहे ती पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सर्वच यंत्रणांना आता अलर्ट दिलेला आहे की कुठलीही आपत्ती घडली तर कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी पोहोचा आणि नागरिकांना सुद्धा सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत की पावसाच्या वेळेमध्ये नदी परिसरामध्ये फिरू नका। जी जी धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय कोल्हापुरात सर्व नागरिकांना नदी परिसरामध्ये फिरू नका असे शासनादेश मिळालेले आहे, आवाहन करण्यात आलेले शासनाकडून।